तमाम सर्व राज्य परिवहन महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की एस टी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं आपण ज्या पद्धतीने लढा लढण्यासाठी सक्रिय झालो होतो त्यावेळेला आपल्या पगारवाढीसाठी ज्या आपण प्रयत्न केले त्याच्या अनुषंगाने या कृती समितीतील सर्व आज मितीला जे आंदोलनामध्ये किंवा याच्यामध्ये उतरत आहेत हे सर्व नेते त्यावेळेला एस टी महामंडळाच्या बाजूने असल्यामुळे आपल्याला पगारवाढ ही चांगल्या प्रकारे करता आली नाही. कामगार मित्रांनो, मी सर्वांना विनंती करेल की आपण संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून उद्याचा काही जे बंद आंदोलन किंवा काम बंद आंदोलन असेल किंवा संपासारखे प्रकार असेल किंवा कामगार संघटनेच्या प्रतिलित नियमानुसार लिहून दिलेल्या करारामध्ये ज्या तरतुदी कामगार संघटनेने कामगारांविरोधी करून ठेवलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून मी कैलास कराड जरी रिटायर कर्मचारी असेल परंतु विनंती करतो की आपण ह्या उद्याच्या बंदमध्ये एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी DOR जर बंद केला, सकाळची ज्या वेळेला आपल्या डेपोतून सेंट्रल ऑफिसला जी माहिती जाते उत्पन्नाची ती जर अधिकारी बंद करत असतील तरच सपोर्ट करा, अन्यथा कुठल्याही प्रकारे एस टी महामंडळाचं शेड्यूल उभं राहून आपल्यावर कारवाई होईल अशी कुठलीही कृत्य एस टी महामंडळातल्या श्रमजीवी कामगारांनी करू नये. कारण एस टी महामंडळ आपल्या हात धुवून पाठीमागं लागलेलं आहे आणि आपल्या नोकऱ्या ह्या कशा कमी होतील याकडे सरकारचं आणि महामंडळाचं लक्ष असल्यामुळे कृती समितीच्या नादी लागून कुठल्याही गैरमार्गाने आंदोलनामध्ये सहभागी न होता आपली कामगिरी व्यवस्थित करावी एवढंच मी या अनुषंगाने सर्व एस टी कामगारांना एस टी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं विनंती करतो. आणि जोपर्यंत आपल्याला चांगला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या संघर्षाला सामोरे जाणारच आहोत, काळजी करू नका. परंतु आता अपेक्षा विलिनीकरणाची किंवा 7व्या वेतन आयोगाची न ठेवता आपले पगार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कसे वाढतील यासाठी आपले पुढचे प्रयत्न जनसंघाचे असतील. वंदे मातरम.